नसरापुरातील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी पुण्यात आक्रोश, पीडितेच्या कुटुंबियांसह ग्रामस्थांकडून रास्तारोको. पुणे पोलिसांनी आंदोलकांना हटवलं. 4 तासानंतर महामार्ग वाहतुकीसाठी खुला. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार. पीडित चिमुकलीच्या नातेवाईकांना आम्ही समजून सांगितलं. उद्या पुन्हा चर्चा करणार. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. नसरापुरातील प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू. आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची कोर्टाला विनंती करणार. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. तर सरकारकडून विशेष सरकारी वकील दिला जाणार. नसरापूर अत्याचार प्रकरणातील पीडित कुटुंबियांच्या भेटीसाठी नेत्यांचा ओघ. रोहित पवार, नीलम गोरे आज पुण्यात. मनोज जरांगे ही पीडितेची भेट घेणार. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर पीडितेवर रात्री उशिरा पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार. प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. नसरापूर घटनेची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून दखल. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी यासाठी आयोग राज्य शासनाला शिफारस करणार. सिडकोच्या घरांची सोडत लांबणीवर उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे अर्जदारांना फटका. सिडकोच्या 16,876 घरांची सोडत रखडली. विदर्भात उष्णतेच्या लाटेत विद्यार्थ्यांना दिलासा. परीक्षा केंद्रावरील असुविधांची न्यायालयाकडून दखल. परीक्षा केंद्रावर कूलर आणि शुद्ध पाणी देण्याचं नागपूर खंडपीठाचे निर्देश. बीडमध्ये आजही पेट्रोल डिझेलचा तुटवडा. शहागड हद्दीपासून अनेक पेट्रोल पंपावर इंधन नाही. वाहन चालकांना मनस्ताप. महिला T20 वर्ल्ड कपसाठी बीसीसीआयकडून भारतीय संघ जाहीर. हरमनप्रीत कौरवर संघाची धुरा. 12 जूनपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपचा थरार रंगणार. पश्चिम बंगाल, तामिळनाडूसह 5 राज्यांच्या विधानसभेचा उद्या निकाल. बंगालमध्ये ममता दीदी की भाजपचा उदय. TV9 वर पहा सुपरफास्ट कव्हरेज.